हे देवीनं जागृत होऊन सांगितलं की मला मातीमागे ठेवू नकोस, मी तुमच्या साह्याला राहीन, नाहीतर आमची विचारपुरुषांची चंडिका ही तिथे स्थापन होणार होती. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आजच्या 9 दिवस नवदुर्गा सिरीजच्या 7व्या भागात. तर आज आपण आलो आहोत गुहागरातील वरवेली गावात. तर या ठिकाणची हसलाई देवी ही खूप जागृत देवी आहे आणि वरवेलचं हसलाई देवीचं संकासूर खूप प्रसिद्ध आहे, म्हणजे जगप्रसिद्ध आहे संकासूर. तर नक्कीच तुम्हाला आजची ही माहिती आवडेल, तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. हसलाई देवीचं मंदिर गुहागर तालुक्यातील वरवेली गावात स्थित आहे. मंदिर हे गावाच्या एका बाजूला असून चारी बाजूला आपल्याला देवराई पाहायला मिळते. मंदिरामध्ये भैरी, हसलाई, खेम आणि वाघजाई देवीची स्थापना केलेली आहे. तर 1956 साली बनवलेल्या पालखीमधील मूर्त्यांचे नूतनीकरण व प्राणप्रतिष्ठा दिनांक 22/2/2024 रोजी गुरुवारी माघ शुद्ध त्रयोदशी या दिवशी करण्यात आली. त्याचबरोबर विठलाई, चंडिका, मानाई आणि कालकाई देखील आपल्याला या ठिकाणी दिसतात. तर आपल्यासोबत वरवेली गावचे ज्येष्ठ नागरिक वसंत विचारे आहेत. नमस्कार काका. तर मंदिराबद्दल थोडीशी माहिती द्या. आपलं हसलाई देवीचं मंदिर जवळ 3.5 वर्षापूर्वीचं आहे आणि ते पूर्वीचं जे देऊळ होतं ते राणे महापुरुषांचं होतं. राण्यांचं गाव होतं इथे. आमच्या विचारे महापुरुषांचं जेव्हा इकडे आगमन झालं आणि त्यांनी त्यांचा संहार केला राण्या आणि मग आमचं देऊळ हे हसलाई मंदिर हे आमच्या ह्याच्यात आलं. हे देवीनं जागृत होऊन सांगितलं की मला मातीमागे ठेवू नकोस, मी तुमच्या साह्याला राहीन, नाहीतर आमच्या विचारपुरुषांची चंडिका ही तिथे स्थापन होणार होती. आपला फाल्गुन शुद्ध पौर्णिमा त्या दिवशी आमची माड होळी देवीला रुपये लावतात. त्याच्यानंतर सगळ्यात म्हणजे गाव जमतो आणि पालख्यातला माड होळी आणण्यासाठी म्हणजे सुरमाड असतो तो आणायला जातात. त्याच्यानंतर मग दुसऱ्या दिवशी होमाची पूजा वगैरे करून मानाची पूजा असते. त्याच्यानंतर ते गावकऱ्यांकडनं शीत तोडलं जातं. त्यांचं ते शिंदे म्हणून अधिकारी आहेत, म्हणजे त्या पुरवणी सत्तेतली, त्यांच्याकडनं ते शीत बांधलं जातं आणि ते तोडलं जातं. नंतर मग पालखीचं नाचवणं वगैरे हे होतं. त्याच्यानंतर ते भोवणीला म्हणजे चतुर्शीमेत वाटली ती भोवणीला फिरते. त्याच्यानंतर 10, 10:30, 11 वाजता आल्याच्यानंतर संध्याकाळी सांड म्हणजे खेळे वगैरे असतात. बरोबर. ते खेळे वगैरे असले की मग पुन्हा आणखी मानाने आपले घरी घ्यायला लागतात ते खेळे. त्याच्यानंतर मग सत्यनारायण दुसऱ्या दिवशी सत्यनारायणची पूजा होते. सत्यनारायणची पूजा आली की मग देवीची पालखी वगैरे घरोघरी फिरायला मानाने फिरायला जातात. त्यांचे मग जवळजवळ 15-20 दिवस ते पालखीचा कार्यक्रम चालू असतो. त्याच्यानंतर साधारण एप्रिलच्या महिन्यात देवीचाही आमची सान आहे तिथे गोंधळ होतो वार्षिक. आणि त्याच्यानंतर मग देवीला मग आमचे निरोप देता येतो आणि मग ती देवाच्या मंदिरात घेऊन जातात. मला सांगा की मंदिराचा जीर्णोद्धार कधी झाला? 1997. तेव्हा नवीन घडवल्या, जुन्या ज्या जीर्ण झालेल्या होत्या मग नवीन बनवलेल्या त्या पुढाकार घेऊन चतुर्शीमेच्या बनवलेल्या. मंदिराचं जीर्णोद्धार वगैरे केलेलं, नवीन मंदिर बांधलेलं. पूर्वीचं जुनं कौलारू होतं, त्याच्यानंतर हे नवीन बांधलेलं. ठीक आहे, धन्यवाद. नक्कीच तुम्हाला आजची माहिती आवडली असेल. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओ लाईक करा, व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आपण भेटूया उद्याच्या भागात.